ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगी राजाय नमः। ओम अत्रिवरदाय नमः। ओम दत्तात्रेयाय नमः। ओम कालाग्निशमनाय नमः। ओम योगी जनवल्लभाय नमः। ओम लीला विश्वंभराय नमः। ओम सिद्धराजाय नमः। ओम ज्ञानसागराय नमः। ओम विश्वंभरावधूताय नमः। ओम माया मुक्तावधूताय नमः। ओम माया युक्तावधूताय नमः। ओम आदि गुरु नमः। ओम शिवरूपाय नमः। ओम देव देवेश्वराय नमः। ओम दिगंबर अवधूताय नमः। ओम कमल लोचनाय नमः। अध्याय 45 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी श्री गुरुचरित्र देखिले दृष्टीसी तुमचे भाग्य बहु असी परम ब्रह्म देखिले असे तुमचे निप्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी आता कष्ट आम्हासी कायसा कासयासी सकळ अभिष्टे लाधलो तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळिक सर्व अभिष्ट लाधले सुख गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे काय वर्तले ते सांगावे दातारा। सिद्ध म्हणे नामधारकासी ऐक वत्सा विस्तारेसी विचित्र झाले येरे दिवशी एकचित्ते परियेसा नंदी नामा एक ब्राह्मण सर्वांगी श्वेत कुष्ठ जाण अंबा तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिली संवत्सर 3 उपवासा द्विज कष्टला बहुवस निरोप झाला स्वप्नी त्यास जाय चंदला परमेश्वरीसी जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी मास 7 पुरश्चरणी पुनरपी केले उपवास नाना परी कष्टत स्वप्न झाले अवचित तुवा जावे त्वरित गाणगापूर ग्रामासी तेथे असे श्री सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू वेश धरिला असे नरू तेथे होसी उत्तमांगी ऐसे देवीने निरोपिले विप्रमणे भले झाले 6 मास का कष्टविले जरी तुझे हाती नोहेची जगन्माता तुळजा भवानी तिचा निरोप घेऊनी आलो तुझ पाशी ठाकोनी तू दैवत म्हणूनिया देवपण ठाऊके झाले आम्हासी निरोप दिधले मनुष्यापासी जा म्हणितले तुझे नोहे काहीच विश्वासे पातलोक तुझ पाशी तू मनुष्य सन्निध धाडीसी सीमा झाली देवपणासी भाग्य माझे म्हणत असे मनुष्यापासी जा म्हणावयासी लाज न ये तुम्हा कैसी वळखिले म्या देवपणासी उपवासी 7 महिने पहिलेच जरी निरोप देत इतुके कष्ट कासया होत दुराशा धरिली चित्त परमेश्वरी म्हणून ऐसी अनेक प्रकारे कष्टोन दुःखे करीतसे ब्राह्मण मागुती पुरश्चरण करीन म्हणे तो द्विज म्हणे मज बरवे होणे अथवा आपुला प्राण देणे ऐसे बोलून निर्वाणे विप्र धरणे बैसला पुनरपी स्वप्न तयासी तैसेची होय परियेसी आणिक समस्त भोपियासी तेणेची परी निरोप होय समस्त भोपी म्हणती तयासी आजी स्वप्न झाले आम्हासी छळन करी गा देवीसी निरोपा सरसा जाये वेगे तू जरी आता न जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी बाहेर घालवू तुझसी देवालयात येऊ न देऊ इतुके झाली यावरी पारणे केले द्विजवरी पूजा करोनी नाना परी निरोप घेऊन निघाला गाणगा ग्रामासी आला मठात पुसू लागला भक्तजन सांगती त्याला संगमी आहेत श्री गुरु भक्त म्हणती तयासी श्री गुरु येतील पारणेसी काल शिवरात्री उपवासी आता ते येतील परियेसी इतुकिया अवसरी श्री गुरु आले साक्षात्कारी ग्राम लोक द्विजा ते वारी दूर राहे सन्मुख श्री गुरु आले मठात द्विज उभा होता तेथ भक्तजन सांगती मात विप्र एक आला असे सर्वांगी कुष्ठ असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्री गुरु म्हणती आपण जाणत संदेह रूपे आला असे म्हणती बोलवा मठात भक्त गेला धावत तया द्विजा ते पाचारित आला विप्र अंगणी दूर आणि देखिले श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे भूमीसी श्री गुरु म्हणती तयासी संदेह रूपे आलासी का देवी पाशी का न गेलासी मनुष्यापासी येणे कायसी संदेह धरिता मानसी काय होय कार्य सिद्धी ऐसे वचन ऐकोनी साक्ष आली आपुले मनी क्षमा करणे स्वामी म्हणून लोटा अंगणी येत असे म्हणे स्वामी आपण तमांध स्वामीचे दर्शन झालो युद्ध अज्ञाने वेष्टिलो मतिमंद
नेणे सोय परब्रह्मी. तू साक्षात वस्तू म्हणून नेणो आपण तमोगुणी. आजी दिवस माझा सुदिनी दर्शने झालो पुनीत. पापकर्मे पापी आपण पापात्मा नेणे कुण. पापे संभवलो निर्गुण शरण आलो तुझ पाशी. तू भक्तांचा आधार शरणांगता वज्र वंजर ब्रीद वानिता सरा सचराचर. हे नृसिंह सरस्वती आजी माझे कर्म गेले परब्रह्म डोळा देखिले. मनोरथ माझे पुरले कृपा सागरा यतिराया. तू भक्त जन कामधेनु मनुष्य देही अवतारोनु. तुझा पार जाणे कवणू त्रैमूर्ती तुची होसी. जैशी सगरा कारणे गंगा पावन करावया आली जगा. तैसे भक्त सेवक वर्गा तारावया अवतरलासी. का अहिल्या झाली पाषाण दिव्य देही झाली लागता चरण. तैसा मी आजी देखोन दीन केले तुवा गुरुनाथा. व्रतबंध विवाह झाली यावरी उद्भवली व्याधी. आपुले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शू नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता. दुःख झाले अपरिमिता संसार तेजूनी निघालो. गेलो होतो तुळजापुरी उपवासी कष्टलो अपारी. मज म्हणती तू पापी भारी न होय बर्वे तुझा आता. निरोपी तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वसती. तेथे होय पाप निवृत्ती जाईल रोग म्हणोनिया. तेथे कष्ट केले बहुत न होयची काय देवी उबगत. निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपाशी. ऐसे माझे दैवहीन उबगताती देव आपण. मज देखोनी निर्वाण बाहेर घाला म्हणताती. देव माते उबगताती मनुष्य कैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हा प्रति निर्धार केला मरणासी. ऐसा पापी असोनी आपण आता काय करावे. अंगहीन तोंड न पाहती कुष्टी म्हणून मरण बरवे या परते. आता असे एक विनंती होय अथवा न होय निश्चिती. शीघ्र निरोपावे ये रीती. आशा पाशी न गोवी जे. मज चाड नाही या देहाची प्राण देईन साक्ष तुमची. तू रक्षक माऊली शरणांगताची निरोपावे दातारा. जैसे देवी चाळविले आशा बद्धते गोविले. निदानी मज सोडिले तैसे न करी दातारा. ऐसे करुणा वचन ऐकोन गुरु बोलती हासून. बोलविला सोमनाथ ब्राह्मण निरोप देती तया न्या संगमासी. त्वरेने संकल्प सांगोनी स्नान करावे पुष्करण जीवनी. अश्वत्थ प्रदक्षिणा करवोनी वस्त्रे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्यावी तयासी शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देती त्यासी दोघे गेले झडकरी. स्नान करोनी बाहेर आला शरीर वर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग. वस्त्र देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी. जेथे टाकेली भूमीसी क्षार भूमी होय त्वरित. सांगा ते घेऊनी द्विजासी. सोमनाथ आला मठासी चरणांवरी घातले तयासी लोक सर्व विस्मित. नंदी नामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार. हर्षे झाला असे निर्भर लोळत असे पादुकावरी. श्री गुरु पुसती तयासी तुझी मन कामना झाली परियेसी. सर्वांग आहे कैसे तयासी अवलोकोनी पाहे म्हणती. सर्वांग पाहता बर्वे झाले तावन मात्र जंघेसी राहिले. पाहता मन त्यांचे भ्याले म्हणे स्वामी असे की थोडे. तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले केवी अर्था. करीत असे दंडवता कृपा करीगा महात्मा. गुरुमूर्ती निरोपिती त्यासी तू संशय धरोनी आलासी. मनुष्य काय देईल म्हणसी तेणे गुणे राहिले शेष. यासी असे एक प्रकार तुवा कवित्व करावे अपार. आमुची स्तुती करी निरंतर जाईल त्वरित निश्चये. नंदी नामा म्हणे स्वामियासी लिखित नेणे वाचावयासी. कैसे करू कवित्वासी मंदमती आपण. काय जाणे कवित्व रीती नाही मज काव्य व्युत्पत्ती. स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागेला. श्री गुरु म्हणती त्या द्विजासी मुख उघडी काढी जिव्हेसी. विभूती प्रोक्षिता तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणाते. चरणांवरी ठेविला माथा उभा केला स्तोत्र करिता. म्हणे स्वामी मी नेणता सेवेसी नव्हे आराणुक. मायापाशी वेष्टोने बुडत होतो संसार गहनी. आठवण न करी कधी मनी तुझे चरण विसरलो. संसार म्हणजे मायाजाळ योनी जन्मोनी.
84 कुळ न आठवले तुझे नाम केवळ मंदमती झाली स्वामी स्वेदज अंडज उद्भिजेसी जन्म पावलो पशु योनीसी ज्ञान कैसे आम्हासी स्थावर जंगम जय होतो नाना योनी मनुष्य विशेष शूद्रादी याती बहुवस जरी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय समस्त जन्मांमध्ये एक ब्राह्मण जन्म विशेष काय करावे होऊन मूर्ख गुरु सोय नेणता नर मातेचे शोणित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जैसे सुवर्ण असे कढत दिवसा 5 बुधबुधाकार 15 दिवस होय थोर एक रस होऊन निर्धार तधी मी काय जाणे पामर नाही पंचतत्वे झाली मज मासे एक पिंड होय द्वय मासी शिर पाद द्वय त्रय मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक पृथ्वी वायू तेज आकाश उदक प्राण आला तात्कालिक तधी स्मरण कैसे मज 5वे मासी त्वचा रोम 6वे मासी उच्छ्वास स्तोम 7वे मासी क्षोत्र जिव्हा घ्राण मेद मज्जा दृढ झाली ऐसा नवमास कष्टत होतो जननी गर्भात रुधिर विष्ठा मूत्रात कष्टलो फार स्वामिया माता भक्षी उष्ण क्षार कटू तीक्ष्ण असे अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख कोणा सांगू तेव्हा मनास आले भक्षण करी दुःख होय मज अपारी ऐसे नवमासावरी माता गर्भी कष्टलो तधी कैचे तुझे स्मरण वेष्टिलो होतो माये करून देखिले नाही तुझे चरण मग योनीद्वारे जन्मलो उपजताची आपणासी आयुष्य लिहिले ललाटेसी अर्ध गेले वृथा निद्रेसी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा 3 भाग केले ऐका बाल यौवन वृद्धपण निका निर्वाण केले तये वेळी बाळपणी आपणासी कष्ट झाले बहुवसी मज घाली ती पाळण्यासी मळमूत्रात लोळत असे बाळपणीचे दुःख आठविता हृदयस्फोट होय आता काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिल्या शयनस्थळी मळमूत्रात निरंतर असे लोळत आपली विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे वेष्टिलो निरंतर असे लोळत आपली विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे वेष्टिलो एखादे समयी आपणासी पोट दुखे बहुवसी रुदन करिता परियेसी स्तनपान करविती क्षुधाक्रांत होय बहुत मग म्हणती पोट यांचे दुखत अंगुली घालून या मुखात औषध मज घालिती ऐसे क्षुधेने पीडित बहुत मज घालती पाळण्यात हालविती पर्यंदे गात क्षुधाक्रांत रुदन करी म्हणती उदन करीते बाळमुखी शिंपिती कांजी तेल रक्षा बांधिती मंत्र बोनी केवळ नेणे माता भूक माझी पाळण्या घालिती कौतुक प्रावरणात अस्ता वृश्चिक मारित असे पाठीसी डंख प्रलाप मी करीत असे आणिक पाळण्या घाली ती राहे राहे उगा म्हणती स्तनपान मज करवी ती वृश्चिक विष नेणता तेने दुःखे स्तनपान न करी मागुती घालती पाळण्या भीतरी वृश्चिक मज डंख मारी प्राणांतिक मज होय माता खाय आम्लक तीक्ष्ण क्षार स्तनपान करवी ती मज अपार क्षीर आंबट आणि मधुर आपण खोके सर्व काळी नाना औषधे मज देती तेने माझे डोळे दुखती कुंकू लवण क्षार घाली ती डोळे आले म्हणून या ऐसे कष्ट दुरंदर बाळपणी साहिले अपार वाढलो कष्ट करिता फार वर्षे 12 लोटली तधी कैचे तुझे चरण स्मरण मजला कैची आठवण कष्टलो मी याची गुणे पूर्वजन्म नाठवेची 2 भाग उरले आयुष्यासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमित तैसा उन्मत्त नेणे गुरु माता पिता समजता ते निंदा करिता पर स्त्रीवरी करी चित्ता कुळा कुळ न विचारी ब्राह्मण निंदा परोपरी वृद्ध देखोनी विनोद करी मध्ये व्यापिलो असे भारी मग नाठवे तुझे चरण मासाचे कवळा कारणे मत्स्य जाय जेवी प्राणे तैसा आपण मदन बाणे वश्य झालो इंद्रियास नाना वर्ण स्त्रिया ते अंगीकारिले परद्रव्य अपहारिले सिद्ध महंता निंदिले दृष्टी न दिसे माझे काही ऐसा मदने व्यापुनी पुढे मागे न पाहे नयनी पतंग जाय धावनी दीपावरी पुढे जैसा ऐसा वेष्ठोनी मदन बाणी नायके सुबुद्धी श्रवणी सोय न धरी तुझे चरणी यौवन पण ऐसे गेले वृद्धपण आले शरीरासी उबग होय स्त्री पुत्रांसी श्वासोच्छ्वास कफेसी सदा खोकला होय मज अवयव सर्व कापती कृष्ण केश पांढरे होती दंतहीन भक्षे न चावती श्रवणी नायके दृष्टी नाही ऐसा नाना परी कष्टिता तुमची सेवा न घडे आता स्वामी तारका गुरुनाथा संसार सागराकडे करी
ऐसा मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण, तुची केवळ नारायण अवतार श्री गुरुमूर्ती, तुची विश्वाचा तारक धरोनिया नरवेश देख, त्रयमूर्ती तुची एक परब्रह्म गुरुनाथा, दिवांद नेणती तुझ लोक, तुझी विश्वाचा पाळक मी किंकर तुझा सेवक, संसार सागरी तारी मज, ऐसे नाना परी स्तोत्र करीत असे नंदी नामा पवित्र, जन पाहती विचित्र तयासी म्हणे नंदी नामा, ऐका हो जन समस्त श्री गुरु परब्रह्मवस्त, आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले, जैसे तृणाचे वणवीसी अग्नी पडता गती, जैसी गुरु कृपा होय जयासी पाप जळे येणे परी, चरणम पवित्रम वितत पुराणम, ऐसे बोल वेद पुराण, सेवा सेवा हो गुरु चरण, गुरु वेगळा देव नाही, ब्रह्मदेवे आपण देखा, दुष्टा अक्षरे लिहिली ऐका, तैसे हे होय निका श्री गुरु चरणी लागता, जवळी असता निधान का न ओळखा, तुम्ही जन नृसिंह सरस्वती कामधेनू बजा बजा हो म्हणत असे, इह सौख्यदाता अनेक अंती पावे वैकुंठ लोक, संदेह नाही होईल सुख, सत्य सत्य बोल माझे, नंदी नामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोष अत्यंत, भक्ता ते निरोप देत कवीश्वर म्हणा यासी, कवीश्वर नाम तयासी निर्धार केला भरवसी, ऐसे कृपेने बोलती तयासी ऐकोनी चरणी लागला, शेष होते जंगेवरी तात्काळ गेले दुरी, नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नाम धारकासी गुरुचरित्र परियेसी, कवी नृसिंह नामेसी तोही राहिला गुरु सेवे, नामधारक म्हणे सिद्ध मुनी, दुसरा कवी नृसिंह म्हणोनी, केवी झाला श्री गुरु भुवनी, कवीश्वर सांगा मज ते विस्तारोनी आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी, वांछा असे मानसी गुरुचरित्र ऐकावया, म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नामस्मरण कामधेनू, इति श्री गुरुचरित्र अमृत सिद्ध मुनी शिष्य संवादत, कवीश्वर आख्यान येत निरोपिले प्रेमळ, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे द्विज कुष्ठ परिहारो नाम पंचत्वारिंशो अध्यायः, श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु, ओम गुरवे नमः, श्री गणेशाय नमः, नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी, नंदी नामा कवी ऐसी, दुसरा कवी आला म्हणोनी, ओम श्री गुरवे नमः, ओम गुरुदत्त नमो नमः, श्री गुरुदत्त नमो नमः, जय जय दत्त नमो नमः, सद्गुरुदत्त नमो नमः, दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लवाडीची संगमा, तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवन योगी समाधी नये ध्याना, जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता, सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात, पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत, जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता, दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता, मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं, षड्गुण पारावारं दुर्जन संहारं, भक्त प्रिय दातारं कल्पित परिवारं, मुनिजन मानसहारं निगमोगमसारं, जय देव वंदे गुरुचरितं, कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं, श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं, कलिमलदायक मंगलदायक फल नित्यं, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं,
त्वद्गति लीला सारम श्रुति सकलाधारम कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम कल्पद्रुम फलभारम कल्पित दातारम पठनामृत रसधारम भव भय परिहारम अगाध श्री गुरुचरणम भूइच्छातरणम ज्ञानामृत रसभरणम जड जीवोद्धरणम भक्त्या कृतमपि स्मरणम तापत्रय हरणम निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णम श्री गुरु करुणा कृत्यम सिद्धेश्वर गीतम शारदा गंगाधुर सुतमतितम नवनीतम भाविक भक्त प्रियकर कृत लौकिक दत्तम त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम जय देव वंदे गुरुचरितम कृपया मानस दलितम मामुद्धार त्वरितम यदक्षर पदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदु मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञ सकलं परस्मै श्री नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे